सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांना हनुमान जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा। मित्रांनो, जाणून घेऊ 23 एप्रिल दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव। तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राइब करा। आणि शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात, परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राइब केलेलं आहे। मित्रांनो, आपलं चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही। त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो, आपलं चॅनल आज सबस्क्राइब करून ठेवा। चला तर जाणून घेऊ आज दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव। तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर। कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 1706 क्विंटल। कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1000 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 1600 रुपये प्रति क्विंटल। यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 6225 क्विंटल। या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1450 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 1700 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे खेड चाकण। खेड चाकण या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 150 क्विंटल। खेड चाकण या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1300 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 1500 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे। पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 11024 क्विंटल। पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1100 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 1600 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे सातारा। सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 226 क्विंटल। सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1250 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 1500 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी। पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती फक्त 3 क्विंटल। पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 1400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1400 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 1400 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे नागपूर। नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 2080 क्विंटल। नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1450 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 1600 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे मोशी। पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 335 क्विंटल। या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 950 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 1400 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे भुसावळ। भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 76 क्विंटल। भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1300 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 1500 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे कामठी। कामठी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती फक्त 5 क्विंटल। या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 1500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2000 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 2500 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे कल्याण। कल्याण या बाजार समितीमध्ये 1 नंबर कांद्याची आवक आहे फक्त 3 क्विंटल। कल्याण या बाजार समितीमध्ये 1 नंबर कांद्याला किमान दर मिळाला आहे 1400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1500 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 1600 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे नागपूर। नागपूर या बाजार समितीमध्ये पांढरा कांदा आवक होती 2300 क्विंटल। नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला किमान दर मिळाला आहे 1100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1475 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 1600 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर। लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 11300 क्विंटल। लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 700 रुपये,
सर्वसाधारण दर मिळाला आहे 1375 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1545 रुपये प्रति क्विंटल। यानंतर चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 4200 क्विंटल। या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 930 रुपये 923 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1350 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1699 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 4200 क्विंटल। देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1375 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1755 रुपये प्रति क्विंटल। यानंतर छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 1590 क्विंटल। या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 250 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 750 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1250 रुपये प्रति क्विंटल।